सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण होळी स्पेशल पुरणपोळी रेसिपी बघूया कशी बनवली जाते. एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळीची रेसिपी तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. याच्यासाठी मी अर्धा किलो ही चण्याची डाळ घेतली आहे. ही मी 5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली मस्तपैकी. हे बघा, मी आता ही 3-4 वेळा पाण्यातनं काढून घेतलेली आहे. जेवपर्यंत आपली डाळ ही ना जास्त भिजेल ना तेवढी ती चांगली शिजली जाते व्यवस्थित. आता ही 3-4 वेळा मी पाण्यातनं काढल्यावर ना परत ह्याच्यात मी आता हे बघा पाणी घालून ठेवलं आहे. पाणी जेव्हा आपण हे करणार ना थोडं जास्तच घालायचं, एकदम जास्त नाही घालायचं, नाहीतर काय होणार, आता हे जेव्हा शिजून येणार ना ते कसं ते पाणी खाली पडतं. तर आपण हिशोबाने भांड्याचे जे पातळी असते पाण्याची ती बाहेर पडणार नाही जास्त झाल्यावर, हे लक्षात घेऊन आता मी काय करणार आहे, थोडा जास्त गॅस करून ठेवणार आहे. ते हे बघा, असं जेव्हा आपली शिजते ना डाळ, फेस कसा येतो तो ना चमच्याने काढून टाकायचा. तो काय खराब म्हणून येत नाही, चण्याच्या डाळी शिजताना कधी पण फेसच येतो वर. आता हे बघा, आपण असं ढवळत राहायचं. आता हे बघा, आपली डाळ अजून थोडीशी शिजायला पाहिजे बघा. आता हे बघा 15 मिनटं झाली आहेत. 15 मिनटानंतर मी हाय स्पीडवरच ठेवलेला गॅस. मस्त आपली डाळ शिजली गेली आहे. आता मी काय करणार आहे, हे बघा चाळण घेतली आहे आणि खाली मी कढई ठेवली आहे. पण तुम्ही असं एक भांडं घ्यायचं ना जेणेकरून कढईला टच होता कामा नये. ती जाळी आहे ना त्याला खालचं पाणी टच होता कामा नये, नाही तर ते डाळीत तसंच राहतं. आता हे बघा, मी हे काढून घेणार आहे. आता आपल्याला ह्याच पाण्याची कटाची आमटी पण बनवायची आहे, त्याच्यामुळे हे बघा पाणी आपण काढून घेणार आहे. तर काय करायचं, शक्यतो ही डाळ ना जास्त गरम नाही, एकदम उतरल्या पण थोडीशी गरम असतानाच आपल्याला ही हे करून चाळणीवर हे करून घ्यायची आहे, त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे मी डाळ बघा गाळून घेतली. आता ना थोडंसं पाणी राहिलं आहे त्याच्यात, तर मी ताट मारलं आहे. ताट पण असंच घ्यायचं जेणेकरून गॅप असता कामा नये. हे बघा, जसं गावी वाळण लावून भात हे करतात ना टोपात, तसं मी केलं आहे बघा. आता हे सगळं पाणी आपल्याला ह्याच्यातनं काढून घ्यायचं आणि आपली डाळ ना सुकी सडसडीत आपल्याला करायची. अजिबात ह्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं. पाणी ठेवलं तर पुरण हे तुमचं एकदम पाण्यासारखं होईल, कारण गुळाला ऑलरेडी आतमध्ये टाकल्यावर पाणी सुटतं आणि हे जर पाणी राहिलं तर तुमची पुरणपोळीचं पुरण आहे ना ते घट्ट बनणारच नाही. हे बघा, आता हे मी सगळं पाणी काढून घेतलं आहे बघा. गरम गरम वाफ मारते, तर हात पण सांभाळायला पाहिजे आपल्याला. बघा, आता हे जे चाळणी झालं ना ते मी ह्याच्यात टाकून घेतलं. डाळ पण बघा आपली मस्तपैकी शिजलेली आहे. आणि हे बघा, हे पाणी राहिलं ना ह्याचीच आपल्याला कटाची आमटी बनवायची. तर ह्याच्यातली मी आता 1 चमचा डाळ ना त्याच्यामध्ये टाकणार आहे पाण्यात, म्हणजे आपल्याला आमटी बनवायला बरं पडेल. मग बघा, आता मी अर्धा किलो चण्याच्या डाळीसाठी अर्ध्या किलोपेक्षा थोडंसं जास्त, अर्धा किलोने थोडंसं जास्त मी गूळ घेतलेलं आहे. कारण अर्धा किलो घेतलात ना तर थोडंसं ना प्रमाण गोडाचं कमी होतं, कारण जेव्हा आपण कणिक मळतो आणि ते हे सगळं आतमध्ये टाकतो पुरण, त्याच्यामुळे कसं गोडपणा कमी येतो. तुम्हाला असं लागणार, पण जेव्हा कणकामध्ये हा गोळा जाईल ना पुरणाचा, तेव्हा ना थोडं कमी गोडपणा लागतो. याच्यासाठी मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ आणि अजून थोडंसं घेतलेलं. आता हे मी वेलची पूड करून घेतली आहे बघा. मी 5-6 वेलची घेतली, ती लाटणीने मस्तपैकी लाटून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूया. आणि एक सिक्रेट म्हणजे आपल्याला हे जायफळ आहे, ते जायफळ थोडंसं किसून टाकायचं आहे. तुम्ही पण टाकून बघा, मस्त अशी चव लागते, जायफळचा फ्लेवर येतो त्याला. तर आपल्याला आता कसा गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, कारण आपलं हे गूळ थोडं वितळायला पाहिजे त्याच्यामध्ये, नंतर आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे. तर आपल्याला आता हे जायफळ आपलं किसून झालेलं आहे आतमध्ये. आता ना थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. लक्षात घ्या, कधी पण गोड पदार्थ करतो ना थोडंसं आपल्याला मीठ टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या पदार्थाला अजून चव चांगली येते, उत्तम अशी. पुरणपोळी ही आपली आता होळी स्पेशल अशी डिश झालेली आहे. पण गावी आपल्याकडे शिरवाळे बनवतात तांदळाच्या पिठाचे, तर तो पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे आता.
हे बघा. पण आता सध्या ट्रेंडिंग म्हणजे मुंबईमध्ये हे असं पुरणपोळीच बनवली जाते. पण मी लहानपणापासून बघते माझी आजी शिरवाळे बनवायची. आता हे शिरवाळे म्हणजे काय असतात ते तुम्ही सर्च केल्यावर यूट्यूबला तुम्हाला पण समजेल. तर आता हे बघा, हे गूळ मी याच्यात टाकून घेतलं आहे. आता बघा आपणच पाणी सुटणार त्याला, ते बघा दिसलं आहे ना. हे बघा, हे मी पाणी ह्याच्यातलं ना व्यवस्थित थोडंसं आटवून घेतलं. आता ना हे बघा, हे जेव्हा गरम असतं ना तेव्हाच आपण चमच्याने जेवढी होईल तेवढी अशी दाबून घ्यायची. कारण गरम असताना असं केलं ना आपण चमच्याने तर डाळ ही पटकन अशी ती स्मॅश झाल्यासारखी होणार. म्हणजे असे दाणे न राहता पीठ कसं होणार. हे बघा, वाफ बघा कशी निघते. एकदम गरम आहे हे मिश्रण. तर हात सांभाळायला पाहिजे कारण हे गोडाचं प्रमाण असतं ना त्याच्यामुळे हाताला चटका लागण्याचा. आता हे बघा, मी की ना चाळण घेतली आहे आणि खाली कुकरचा डब्बा घेतला आहे. तुम्ही पण असं पातेलं पण स्टीलचं घेऊ शकता जेणेकरून आपली हे कुकरचा डब्बा आहे तसंच ते ही चाळण आहे ना त्याच्यावर व्यवस्थित राहील. आता मी काय करणार आहे, तुम्ही मिक्सरमध्ये पण हे बारीक वाटू शकतात. पण जर आपण ह्या चाळणीवर असं हे करून केलं ना दाबून असं तर अजून मऊ पुरणपोळी होते. हे बघा, आता हे गरम आहे ना म्हणून हे बघा मी असं वाटी घेतली आहे आणि त्या वाटीने दाबते. हे बघा असं दाबून काढणार जेणेकरून आपल्या ह्या चाळणीतनं ना असं मस्तपैकी एकदम मऊसूत ते पीठ असं बाहेर येणार खालून. ते बघा दिसतंय ना, दिसलं ना. तर हे आपल्याला सगळं हे असंच करून घ्यायचं आहे बघा वाटीने. आणि थोडं गरम असेपर्यंत, नंतर जेव्हा थोडंफार थंड होईल ना तर मी पण हातानेच करणार आहे. कारण या वाटीने खूप टाईम लागतो आहे बघा. पण आता मी हाताने करू शकत नाही कारण ते खूप मिश्रण गरम आहे, नाही तर हाताला चटके लागते. तर बघा वाटीने करून झालं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर ना थोडाफार ना असं डाळीचा सोप कसा राहतो तो मी ना मिक्सरमध्ये फिरवून घेणार. आता हे बघा, हे चाळणीतनं असं केलं ना खालून बघा मस्तपैकी हे बघा ते पुरण असं मस्तपैकी हे झालेलं आहे. त्यामुळे हाताने तुम्हाला काढून दाखवते. एकदम मऊ होतं एकदम. त्याच्यात अजिबात असे दाणे राहत नाही. त्याच्यामुळे काय होतात आपल्या पुरणपोळ्या ह्या फुटणार नाहीत, मऊ अशा मस्त लाटल्या जाणार अशा. ते बघा मस्त मऊसूत झालेलं. आपण हे सगळं असंच करून घेतलं बघा, एकदम स्मूथ झालेलं, एक पण दाणा नाही राहिला आहे त्याच्यामध्ये. आणि जे थोडंसं वरचं राहिलेलं ना जाड ते मी मिक्सरच्या भांड्यातनं छोटा हे करून 1-2 वेळा असं ब्लेड चालू बंद करून मिक्सरनं 2-3 वेळा फिरवून घेतलं जेणेकरून ते दाणे होते ते निघाले. आता मी ना हे पीठ घेतलं. ह्या पिठामध्ये थोडंसं ना मी मैद्याचं पीठ मिक्स केलं आहे. ते बघा, आता आपल्याला हे पीठ पण बघा जास्त मऊ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं, नाही तर पुरणपोळ्या आपल्या ह्या चिकटून निघतील. हे बघा एकदम असं मी मऊ मळलेलं आहे बघा, जास्त पाणी नाही टाकलं आहे त्याच्यात, मीडियम आहे. पण पीठ बघा एकदम असं मऊसर हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी मैदा घातलं आहे. मैदा ह्याच्यासाठी घातलं आहे जेणेकरून आपली नुसतं गव्हाचं पीठ टाकू ना त्याच्यामुळे कसं लगेच असं चिकटून येते पळपट आणि लाटणीला हे डाळीमुळे हे. आता हे बघा, मी गोळा घेतला ना त्याला आतमधून असं मी तेल लावून घेतलं आहे. तेल लावून आपण हे जे पुरण बनवलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकणार आहे मी. आणि माझा हात पण आता बघू शकतात जो चटका लागलेला तो व्यवस्थित झालेला आहे. क्रीम लावली मी बेटाडीन, तर आता व्यवस्थित माझा हात झालेला आहे. खूप त्रास होत होता जेवण बनवताना, जळल्यामुळे झोंबत होतं ते जेव्हा गरम वाफा लागायच्या तेव्हा. आता झालेलं आहे व्यवस्थित. हे बघा असे मी सगळे करून घेणार आहे पिठाचे. हे बघा हे जेणेकरून कसं आपला वेळ पण वाचेल आणि गॅस पण फुकट नाही जाणार. आता मी बाजूला ठेवणार आणि काय करणार आहे बाकीचे सगळे असे करून घेणार. गरम गरमच ही पुरणपोळी मस्त लागते, त्याच्यावर तूप घालून हा एकदम भारी चहा आणि मस्तपैकी पुरणपोळी घरचं तूप, साजूक तूप घालून. आता हे बघा मी सगळं असं करून घेणार. तुम्ही काय कशी बनवता ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी पिठामध्ये हळदीचा वापर नाही केला. आपला हा ओरिजिनल पिठाचा कलर आहे तोच एकदम पुरणपोळीला भारी वाटतो. तर हे हळद वगैरे टाकून दिल्यापेक्षा असाच मला सफेद अशी चपाती जी आपली रेग्युलर असते तशीच पुरणपोळी आवडते. तर आता आपण पळपटावर हे बघा गॅस मी एका बाजूने चालू ठेवलेला आहे
जेणेकरून आपल्याला कसं आहे बघा, आता ही पुरणपोळी आपण करणार ना, ती व्यवस्थित आता आपली लाटून घ्यायची. आणि मैदा थोडाफार घातल्यामुळे कसं होतं माहिती आहे का तुम्हाला, की हे होत नाही, पटकन असं फुटत नाही पुरणपोळी. आता हे काय थोडंफार ना मऊ झालेलं आहे जास्तच, त्याच्यामुळे थोडाफार ना फुटल्यासारखे वाटत आहेत तुम्हाला. पण हे बघा, आपल्याला जेव्हा पुरणपोळी आपण बनवतो ना, तेव्हा ना साईडनं त्याच्या कडावर पहिल्यांदा लाटणी फिरवायची आणि मग नंतर मध्ये फिरवायची, जेणेकरून ना नाहीतर कडा हे आपल्या जाड राहतात आणि मध्येच ते पातळ होतं. त्याच्यामुळे कसं थोड्या वेळाने आपली पुरणपोळी कडक होते. पण थोडं जास्त आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बघा, मस्तपैकी अशी पातळ झालेली आहे बघा, अजिबात जाड नाही, सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटली गेलेली आहे बघा. आता मी हे पुसून घेतला तवा. आता आपण चला, आपला तवा पण व्यवस्थित तापला गेला आहे, तर आपण आता ही पोळी टाकूया वरती. तर गॅस मी मीडियम केलेला आहे. तव्यावर पण बघा थोडंफार धूर वाटतो, त्याच्यामुळे आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता मी थोडंसं तेल टाकून घेतलं, तेल याच्यासाठी की पोळी ही खाली करपली चिकटली नाही पाहिजे म्हणून. आता हे बघा पोळी याच्यावर टाकलेली आहे मी, बघू शकता. तिच्या कडा बघा छोट्या मोठ्या नाही राहिल्यात, बरोबर सगळीकडनं बारीक झाल्या आहेत. आता पलटी मारूया. आणि सारखं आपल्याला पलटी नाही मारायची, थोडंफार आपल्याला समजत येतं की एका बाजूने भाजत आली. आता मी याच्यावर ना तूप सोडणार आहे वरून. तर पहिल्यांदा आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो ना, तेव्हा आपल्याला ना ही पुरणपोळी साईडच्या कडा पहिल्यांदा आपण भाजून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून मध्ये ना बरोबर ती भाजली जाते आणि व्यवस्थित पोळी ही फुलली जाते आणि मस्त मऊ राहते. बघा आधी पहिलं मी साईडने दाबून घेऊन ते भाजून काढणार आहे. ज्यांना कोणाला पुरणपोळी आवडते पण बनवायला येत नसेल व्यवस्थित, त्याने हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. हे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतली आहे मी. हे बघा मस्त फुगते पण आहे ती बघा, साईडनं कडा भाजून घेतल्या ना, म्हणून ती मधून बरोबर ती फुगली गेली व्यवस्थित. बघा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघताय ना तुम्ही, एकदम अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. तुम्ही रोज हळदीची बघतात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, पण हे बघा मस्त एकदम मऊ पुरणपोळी झालेली आहे. आता बघू शकतात आपली मस्तपैकी ही अशी कटाची आमटी, आंबट तिखट आणि त्याच्याबरोबर पुरणपोळी. हा मस्त असं होळी स्पेशल आपली पुरणपोळीची रेसिपी आणि कटाच्या आमटीची रेसिपी तयार झालेली आहे. पुरणपोळ्या पण बघा मस्त अशा मऊ झालेल्या आहेत. चला तर मग या खायला. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज लाईक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि सगळ्यांना याचा खूप फायदा होईल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. परत एकदा रंगपंचमीच्या होळीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग या खायला.